कधीही जर आपण श्रवण करण्याकरता कथा जात असू तर वक्त्याची निंदा कधीच करायची. मी सांगितल्याप्रमाणे हे मी सांगत नाही, नाहीतर तुम्ही म्हणणार हिच्या मनानेच सांगत असेल, पण नाही. जेवढं काही ग्रंथात वर्णन आलेलं आहे तेच. सूतजींनी सांगितलं श्रवणकर्त्या मंडळींनी वक्त्याची निंदा करायची नाही. एवढंच नाही, आणखी समोर जाऊन सांगू का? आणखीही चौथा नियम सांगितला, वक्त्याने सुद्धा श्रवणकर्त्या मंडळींची निंदा करायची नाही. या परमार्थामध्ये कुणीच कुणाला नावे ठेवायची नाही. फक्त भगवंताचं चिंतन घडवून घ्यायचं, फक्त भगवंताचं भजन घडवून घ्यायचं, फक्त भगवंताचं नामस्मरण घडवून घ्यायचं. इथे आलोत या करता. आणि अनेक ग्रंथांमध्ये सुद्धा वर्णन आहे, निंदे इतकं पाप कुठल्याच गोष्टीत दुसऱ्या नाही. आपण अगदी रात्रभर जपून भगवंताचं नाम गात असू, भजन करत असू, अगदी सकाळी पहाटे उठून 5 वाजता सडा आंघोळी करून भगवंताच्या पूजेचं ताट तयार करत असू, भगवंताला जेवढं काही साहित्य लागतं, वस्तू लागतं, पूजा सामग्री लागते, तेवढं खर्च करून आणत असू, पहाटे 6 वाजताच मंदिरामध्ये जात असू, अशी छान प्रकारे पूजा करत असू, आरती करत असू, आराधना करत असू, अर्चना करत असू, पण एवढं करून सुद्धा जर आपल्या मुखातून एखाद्याची निंदा घडली तर एवढं कार्य केलेलं, एवढा त्रास घेतलेला, एवढं कष्ट घेतलेले सर्व लयाला जातं. हे मी सांगत नाही, संतांनी सुद्धा सांगितलंय कुणाची निंदा करायची नाही. त्याच्या एवढं मोठं पापच नाही. आणखी पुढे जाऊन सांगू का? सर्वात मोठं पाप असणारं निंदेच आहे. जर निंदा गेले ना, ब्रह्महत्येचं पाप लागतं, ज्याच्यापासून आपल्याला कोणी सोडवूच शकत नाही. ब्रह्महत्येचं पाप किती घातक असतं याचं वर्णन सुद्धा पुढे आलेलंच आहे, तेही आपण कथेमध्ये बघणारच आहोत. तर निंदा केल्यानंतर एवढं पाप लागतं. सांगू का? एका स्त्रीने साधू पुरुषांना, संतांना अन्नदान करण्याचं ठरवलं. म्हणाल्या आपल्या हातून दुसरं तर काही घडत नाही, पण किमान 4 घास इतरांच्या मुखात जावे, साधू संतांच्या मुखात जावे, याकरता तिने एवढा अट्टहास केला, आटापिटा केला, एवढं साहित्य वस्तू गोळा केल्या आणि स्वयंपाक केला. इतका छान स्वयंपाक केला, इतका छान स्वयंपाक केला. पण तो स्वयंपाक झालेला असताना बाहेर पटांगणामध्ये, तिच्या घराच्या अंगणामध्ये ते स्वयंपाकाचे पातेले ठेवलेले असताना वरतून एक घार जाऊ लागली. तिच्या मुखात तिचंच अन्न म्हणजे साप होतं. आता ती तिचं वरतून जाते, पण तो तिच्या मुखामध्ये धरलेला साप, त्याचं विष त्या अन्नामध्ये पडलं. एवढं जास्त अन्न केलेलं, एवढे जण व्यक्ती, पुरुष, संत, सज्जन जेवणारे, साधू जेवणारे, आता त्यांच्या अन्नामध्ये ते विष पडलं. त्या महिलेला ते माहिती झालं नाही. तिने सर्वांना छान प्रकारे आसन टाकले, कारण विना आसनाचं जेवू नये. त्याच्यानंतर भोजनासाठी साधू पुरुष बसले, त्यांची पूजा केली, त्यांना ओवाळणी केली. साधू संतांच्या सेवेशिवाय दुसरं काही मोठं कार्य नाही, दुसरं काही पुण्याचं फळ नाही, प्राप्ती नाही. म्हणून तिने पूजा अर्चना केली, ओवाळणी टाकली, छान प्रकारे सर्व स्वयंपाक केलेला ताटामध्ये तिने वाढला. आणि तो स्वयंपाक त्या संतांनी सर्व ग्रहण केला. पण आता तो ग्रहण केला, त्याच्यात विष पडलेलं होतं, ते सर्व मृत्युमुखी पडले. आता तिला आश्चर्य वाटू लागलं, माझ्याकडून तर काही चुकी झाली नाही, माझा तर फक्त हेतू होता, मला चांगलं कार्य करायचं होतं, पुण्य प्राप्त करायची होती, साधू संतांच्या मुखात 2 घास अन्नाचे घालायचे होते, याच उद्देशाने मी हे कार्य केलं, स्वयंपाक केलं. पण हे काय घडलं? हे सगळं विपरीतच झालं. म्हणाली आता करावं काय? सर्वजण म्हणू लागले, या स्त्रीकडून ब्रह्महत्येचं पाप झालेलं आहे. हिने काय केलंय? साधू संतांच्या अन्नामध्ये विष घातले, त्यांच्या जेवणामध्ये विष टाकलेलं आहे, तर हिला घोर पातक लागल्याशिवाय आता राहणार नाही. तिला ही चिंता वाटूच लागली. पण आता इतर जण म्हणाले, तिचा उद्देश या साधू संतांनी जेवू घालायचा होता,
तिचे विचार वाईट नव्हते, मग आता काय करावं? हे जे पाप घडलंय ते कुणाच्या वाटेला द्यावं? ते म्हणाले सर्वजण, आता काय करू? त्या सापाने याच्यामध्ये विष टाकलंय ना, त्या सापाच्या वाटेला हे पाप देऊ. पण काही जण म्हणाले त्याची यात काही चुकी नाही, त्या घारेचं अन्न होतं, तो साप ती तिच्या मुखात घेऊन जाऊ लागले, यात सापाचा काही दोष नाही. मग म्हणाले आता राहिली कोण? फक्त घार राहिली. आता हे सर्व पाप कुणाच्या वाटेला द्यावं? तर घारेच्या द्यावं. परत चर्चा घेतली, परत मीटिंग घेतली, म्हणाले नाही, तिचं खाद्य आहे ते, तिची यात काही चूक नाही. मग करावं काय? या स्त्रीची चुकी नाही, सापाची चुकी नाही, घारेची चुकी नाही, पाप द्यावं कोणाच्या वाटेला? सर्वजणांनी मीटिंग घेतली, देवदेवता एकत्र आले, विचार करून अगदी त्या प्रमाणपत्रावर सही केली आणि म्हणाले ऐका, हे पाप त्या स्त्रीच्या वाटेला देऊ नका, हे पाप त्या सापाच्या वाटेला देऊ नका, हे पाप त्या घारेच्याही वाटेला देऊ नका. मग द्यावं कुणाच्या वाटेला? चर दे चार चौघ मिळून एकत्रित मिळून इतरांची निंदा करतात ना, इतरांना नावे ठेवतात ना, इतरांची कमतरता काढतात ना, त्यांच्या वाटेला हे पाप देऊन टाका. म्हणूनच या ग्रंथात वर्णन करून सांगितलं, आपण जर इतरांचं वाईट चिंतन केलं, काही बोललो त्याविषयी, तर त्याचं केलेलं पूर्ण पाप आपल्या वाटेला येतं. एखादी स्त्री देवपूजेला जाते, तिला आपण जर नावे ठेवलं, तिनं जे काही आयुष्यभराचं पाप केलं असेल ते लगेच आपल्या खात्यावर जमा. हे आता आपल्याला कळत नाही, पण वरती एकदा फेडायला लागलं की पूर्ण लिस्ट आपल्या हातात येते. हे बघा, इथे इथे गेलतात ना, हे कार्य केलं होतं ना, यांना नावे ठेवली होती ना, यांच्याविषयी वाईट चिंतन केलं होतं ना, सर्व लिस्ट आपल्या हातामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच सध्याच अगदी चोखपणे वागून आपल्याकडून जेवढं होईल तेवढं इतरांना नावे ठेवायची नाही, इतरांची कमतरता लेखायची नाही, इतरांची निंदा करायची नाही. म्हणूनच या ग्रंथात वर्णन करून सांगितलेलं आहे की कुणीच कुणाची या परमार्थिक कार्यात निंदा करू नये. आपले झाले 4 नियम. त्याच्या पुढे जाऊन 5वा नियम सूतजन्य शौनकादिक ऋषींना सांगितला, तो म्हणजे जेवढे काही दिवस, 5 दिवस असेल, 7 दिवस असेल, 6 दिवस असेल किंवा 9 दिवस असेल, ही कथा चालू असताना जेवढं होईल तेवढे नियम पाळावेत. त्याच्यापैकी करपलेले शिळे किंवा तामस आहार घेऊ नाही. तामस आहारामध्ये काय काय मोडतं बरं? ज्या अर्थी आपल्याला या आहारामध्ये मोडतं काय हेच माहीत नाही, तर ते घेण्याचा न घेण्याचा विषयच नाही. आता तुम्ही म्हणताल मग तुला कशाला बसवलंय बे? सांगण्याकरताच बसवलंय ना. मग सांगू का? ऐकताय का? तामस आहारामध्ये लसूण, कांदा हे पदार्थ मोडतात. म्हणून जेवढे काही दिवस आपण कथा श्रवण करतोय तेवढे दिवस तरी किमान 4, 5, 6 दिवस, 7 दिवस तरी कांदा आणि लसूण खाऊ नाही. मुद्दाम कांदा चिरून तर खाऊच नाही. हे अगदी भरपूर नियम या कथेमध्ये सूतजन्य शौनकादिक ऋषींना वर्णन करून सांगितले. पण आता भरपूर वेळ झाला तुम्ही इथे बसलेले आहात, तुम्हालाही काही जांभळे येत असतील, नाही ते लक्ष विचलित होत असेल. कारण विज्ञान सांगतं, कुठलाही मनुष्य कितीही चित्त देऊन लक्ष देऊन ऐकत असेल तर तो मनुष्य फक्त जास्तीत जास्त 45 मिनिटच कथा श्रवण करू शकतो. कुठलीही गोष्ट ऐकू शकतो, कुठलीही गोष्ट श्रवण करू शकतो आणि ती आत्मसात करू शकतो. 45 मिनिटांच्या पुढे टाइम सर सावला की नंतर त्याचं लक्ष थोडं तरी विचलित होतं. हे मी सांगत नाही, विज्ञान सांगतं. म्हणून अगदी थोड्या वेळेला आपण जे भगवंताचं नामजप करतो ना, नामस्मरण करतो ना, भजन करतो ना, जयघोष करतो ना, ते यासाठीच की अगदी आपलं लक्ष विचलित होऊ नये, ते झालेलं पुन्हा ठिकाण्यावर यावं यासाठी. म्हणून आता या भगवंताने त्याच्या कार्याकरता, त्याच्या भजनात आनंद घेण्याकरता हे पाय दिलेत ना, त्याचा सदुपयोग करायचा आहे ना. तर एरवी कुठेही
आनंद घेण्यापेक्षा या धर्ममंडपात आनंद घेतलेला त्या परमार्थिक कार्यात लिहून घेतला जातो. आपल्या लिस्टच्या नावाखाली लिहू येऊ बिनकामी झाले मग उठता येत नाही. म्हणून जोपर्यंत या अवयवांमध्ये ताकद आहे, ज्याला जी गोष्ट नाही ना त्यालाच त्या गोष्टीची किंमत कळते. जेव्हा या मोबाईल फोनची, तुम्हाला सर्वांना मोबाईल फोन माहिती आहेत ना, आता एक वर्षाचं नाही हो, 2 महिन्याचं जरी लहान बाळ असेल त्याला सुद्धा मोबाईल कळतो. तुम्हाला तर कळत असेलच ना. हा मोबाईल फोन याची किंमत कधी होती माहिती का? जेव्हा फक्त कधीतरी जो कोणी मोठा व्यक्ती असेल, पैसावाला असेल, धनावाला असेल, त्याच्याचकडे दिसायचं ना, तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळायची. अरे किती महाग असेल, किती किमतीचा असेल, किती मौल्यवान असेल. पण आपल्याही हातात तो आला, आता तो कुठे पडलाय, कोणत्या कोपऱ्याला आहे ते कळत सुद्धा नाहीये. जी गोष्ट आपल्याला एखादी प्राप्त नाही ना तोपर्यंतच त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळते. पण एकदा का ती प्राप्त झाली मग काही किंमत राहत नाही. तसंच ना, हा देह आपल्याला जोपर्यंत मिळाला नाही ना तोपर्यंत भगवंताकडे मागणी करून, विनवणी करून, व्याकुळ होऊन, काकुळतीला येऊन मागतो, हे भगवंता मला मनुष्य जन्म दे ना, मला जन्माला येऊ दे ना. पण एकदा का त्या भगवंताने हा देह दिला ना मग याची किंमत कळत नाही. साधा जर एखाद्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हटलं तर किती खर्च येतो? आता बहुतेक जणींचं झालं असेल ना, ज्यांचं झालंय त्यांनी सांगा, नाही तर मी सांगितलं असेल, माझं झालं नाही म्हणून सांगा किती खर्च येतो? 12 येतो आजी. हा, आजी म्हणतात 12,000 खर्च येतो. बरं जाऊ द्या 12 नाही, आपण कमीत कमी 10 धरू. बरं जाऊ दे 10ही नको, 5,000 धरू. 1,000 डोळ्याचं फक्त ऑपरेशन करायचं असेल तर 5,000 जर खर्च येत असेल तर त्या भगवंताने 2 डोळे दिले आपल्याला, 1 रुपया तरी सुद्धा आपल्याकडून घेतला का? घेतला का? घेतला असेल तर सांगा. नाही ना घेतला. एखादा जर हाताचं आपलं हाड मोडलं, फ्रॅक्चर झाला हात, त्याला नीट करायला किती खर्च येत असेल? साधारण आपण धरू 5,000. 2 हात विमूल्य दिलेत, काहीतरी पैसे घेतले आपल्याकडून, काहीतरी मोबदला घेतला आपल्याकडून. पाय जर मोडला त्याला खर्च येतो 10,000, 50,000 पूर्ण. तरीही एवढा खर्च करून सुद्धा पहिल्यासारखा पाय होत नाही. ज्याचा पायाचं ऑपरेशन झालेलं असेल त्याला आपण विचारावं, पहिल्यासारखं काहीच काम करता येत नाही. ज्याच्या कानाचं ऑपरेशन झालं त्याला विचारावं, पहिल्यासारखं ऐकू येत नाही. जरी ऑपरेशन केलं असेल ना, जरी डॉक्टरांना लाखोना तुम्ही पैसे दिले असतील, पण भगवंताने ज्या प्रकारे अवयव दिले त्या प्रकारचे अवयव येतात. डॉक्टर तरी ते देऊ शकतात का? नाही देऊ शकत. म्हणून जो देह विमूल्य त्या भगवंताने आपल्याला दिलाय, एकही पैसा न घेता, काही धन आपल्याकडून न घेता, मग हा देह दिलेला विमूल्य एवढा अमूल्य, त्याचा उपयोग योग्य ठिकाणी झालाच पाहिजे. या देहात येऊन मनुष्य देह प्राप्त करून आपण भगवंताच्या नामात नाचत नसू तर मग नाचायचं कुठे? हा देह प्राप्त करून जर भगवंताचं नाम घेत नसू तर मग नाम घ्यायचं कुणाचं? हा देह मिळून जर भगवंताचं कथा, कीर्तन, त्याचं भजन, नाम ऐकत नसू तर मग ऐकायचं काय? या हात मिळून जर त्या भगवंताचं भजन या हाताने करत नसू तर मग करायचं काय? म्हणून एवढा अमूल्य देह त्या भगवंताने दिलाय ना, याचं जर सार्थक करायचं असेल, योग्य ठिकाणी लावायचं असेल, योग्य फळ मिळवायचं असेल, योग्य पुण्य मिळवायचं असेल तर काय करावं लागेल? याच्या मोबदल्यात त्याची या हाताने, त्याची या पायांनी सेवा करावी लागणार आणि ती आपण केलीच पाहिजे. ही आज आपण या कथेमध्ये लिंग प्रागट्याची कथा ऐकली. त्याच्यानंतर आपल्याला पुढे सूतजींनी शौनकादिक ऋषींना अगदी सविस्तरपणे आनंदाने वर्णन करून सांगितलं. ते म्हणजे या भगवंताच्या नामाचं. किती थोर आहे म्हणाले हे नाम, किती पुण्य पावन आहे म्हणाले हे नाम. आणि हे नाम असं जर घेतलं तर पुण्यदायक आहेच,
पण श्रेष्ठ आहे. जर आपण त्या भगवंताच्या मंदिराजवळ घेतलं ना, जसंच आता मंदिर इथे आहे ना, आपण इथे बसलो, असं इतक्या जवळ बसून जर नाम घेतलं तर 100 पटीने अधिक पुण्य देतं. घरी बसून नामस्मरण घेतलं त्याच्यापेक्षा 100 पटीने पुण्य देतं. एवढंच नाही, जर एखादी विहीर तलाव असेल त्याच्या ठिकाणी जर भगवंताचं नाम घेतलं ते सुद्धा घरी नाम घेतल्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य देतं. हे मी सांगत नाही तर स्वतः सूतजी शौनकादिक ऋषींना सांगत आहेत. एवढंच नाही म्हणाले, एवढं थोर आहे या भगवंताचं शंभूदेवांचं नाम, एवढी ताकद या नामात आहे. तुम्ही आयुष्यभर कितीही पापकर्म केलेलं असू द्या, कितीही वाईट वागलेलं असू द्या, मोठा अपराध तुमच्याकडून घडलेला असू द्या, तरी सुद्धा एकदा का तुम्ही या भगवंताचं नाम घेतलं ना, सर्व पाप दूर पळून जातात. एका व्यापाराने काय केलं माहिती का, एका वन विभागाचा लिलाव घेतला. त्या विभागामध्ये पूर्ण झाडे झुडपे लावले, वेली लावले, काजूचे झाडे लावली, अगदी फळांची शेती केली. आता विचार केला याच्यामध्ये त्याला मोठा फायदा झाला, धन मिळाले, पैसा मिळालाच, पण त्यासोबतच त्याने विचार केला आता हिवाळा येईल म्हणाले, आपण काय करू, याच्यामध्ये जे काही गवत काडी उरलेली आहे ना, याच्या पेंढ्यामधून आपल्याला शेकायसाठी या हिवाळ्यामध्ये कमी येतील. आता उन्हाळ्यामध्ये याची कोणी अपेक्षा करणार नाही. आता जेवढे 4 कूलर असले तरी कमीच पडतं. पण त्याने विचार केला एरवी नाही पण हिवाळ्यामध्येही कामी येईल. त्याच्यामुळे त्याने फळं विकली, पैसा घेतला, पण त्यासोबतच गवतांच्या पेंढ्या बांधल्या आणि पेंढ्या बांधून आता हिवाळा सुरू झाला. आता त्याला ते शेकण्यासाठी पेंढ्यांना आग लावायची, जाळं लावायचं, शेकोटी तयार करायची आहे. त्याने एक काड्याची पेटी आणली. त्याला त्याच्यामध्ये 20 गवतांच्या पेंढ्या मिळाल्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी 10 पेंढ्या घेतल्या आणि आता त्याची शेकोटी तयार करायची. तुम्ही सर्व जाग्या असताल तर मला सांगा, आता त्या शेकोटीला जाळं लावण्यासाठी आपल्याला काड्यांच्या पेट्यामधल्या किती काड्या लागतील? 10 पेंड्या आहेत. विचार करून सांगा जरा. उत्तर चुकला, परत चुकलं तरी 500 रुपये दंड. होय, दंडाला काय लागतंय? एकच ना. 10 पेंढ्या जरी असल्या त्या जाळण्यासाठी फक्त एकच काडी पुरेशी आहे. दुसऱ्या मित्राने विचार केला याला एवढा फायदा झाला, एवढी फळे झाली, हे त्यांनी विकले बाजारात नेऊन, एवढे पैसे मिळाले, आपण हे असंच करू. कारण दुसऱ्याने केले की मनुष्याला ते करायचंच असतं. एखाद्या स्त्रीने 2000ची साडी आणली, आपल्याला 2500ची आणायचीच असते. त्याच्याशिवाय समाधान होत नाही. जावे नाही 1000ची साडी घेतली, तुम्ही 500ची घ्याल का? खरं सांग, घ्याल का? 1100ची तरी 100 तरी वर गेलेच पाहिजे. प्रत्येक मनुष्याला असंच वाटतं. त्या मित्रालाही वाटलं अरे याला एवढा मोठा फायदा झालाय, फळ मिळाले, एवढं धन याला प्राप्त झालं, पैसे याला प्राप्त झाले. विचार केला आणि त्याने काय केलं, त्याच्यापेक्षा दुपटीने एका वन विभागाचा लिलाव घेतला. त्याच्यामध्ये झाडे झुडपे लावली, वेली लावली, त्यालाही भरपूर फायदा झालाच. त्याला निघाल्या त्यात मध्ये 25 पेंढ्या. त्याने विचार केला याला तर 20च निघाल्या होत्या, मला 25 निघाल्या. आता याने 10 शेकोटीसाठी काढल्या होत्या ना, मी 15 काढेल, तरी 10 माझ्या शिल्लक उरतातच. 15 काढल्या. आता तुम्ही मला सांगा, त्याच्या 10 होत्या, 1 काढी लागली, याच्या 15 आहेत. आता तरी 2 काड्या लागतील ना? किती लागतील? एकच लागेल ना. पेंढ्यांची संख्या कितीही वाढवू द्या, 10 असेल हरकत नाही, 20 असेल हरकत नाही, 50 असेल हरकत नाही, 100 असली तरी सुद्धा हरकत नाही. अहो 1000 असू द्या ना, तरी सुद्धा हरकत नाही. एवढ्या पेंढ्या जाळण्यासाठी फक्त एका काड्याच्या पेटीमधल्या काडीमध्ये एवढी ताकद आहे, तुमच्या पेंढ्या कितीही असल्या ती जाळू शकते. हे उदाहरण, हा दृष्टांत फक्त एवढ्यासाठीच. प्रत्येक दृष्टांत कथांमध्ये, कीर्तनांमध्ये वक्ता करणारा, वक्तव्य करणारा वक्ता सांगत असतो तो या करणारे.
त्याच्यामधला मेन असणारा सार असणारा बोध, त्याच्यामधला सिद्धांत या श्रोत्यांना समजावा याच्याकरता. पण श्रोते जण एवढे हुशार, ते सिद्धांत काय ऐकत नाही, दृष्टांत लक्षात ठेवल्याशिवाय राहत नाही. दृष्टांत फक्त सिद्धांत लक्षात करण्याकरताच सांगायचंय. म्हणून एवढ्या पेंढ्यांचा दृष्टांत सांगितला ते सिद्धांतासाठी. आणि सिद्धांत हे आहे की ज्या प्रकारे पेढ्यांची संख्या किती जरी वाढली तरी सुद्धा त्याला जाळण्यासाठी एक काडी पुरेशी आहे ना, त्याच प्रकारे तुमचं आमचं पाप किती सुद्धा वाढू द्या तरी सुद्धा त्याला जाळण्याकरता, त्याचा विनाश करण्याकरता, त्याला भस्म करण्याकरता फक्त आणि फक्त एक त्या शिवशंभू महादेवांचं नाम पुरेसं आहे. तृणा निमेळे समरस जारे, तृणा निमेळे समरस जारे. नाम केले जपता हरी, तैसे नाम केले जपता हरी, तैसे नाम केले जपता हरी. तृण अग्निवेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. हरे मोके मना, हरे मोके मना, हरे मोके मना, हरे मोके मना. पार्वती पते हर हर महादेव, शिव महापुराण की बोला, शिव महापुराण की जय.